राजा वीरभद्र महाराजांची बगाड यात्रा श्रद्धेचा, थराराचा आणि परंपरेचा संगम. राहता शहराचे ग्रामदैवत असलेल्या राजा वीरभद्र महाराजांची यात्रा यंदाही भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. हजारो नव्हे तर लाखो भाविकांची मांदियाळी या यात्रेत सहभागी झाली होती. भक्ती, परंपरा आणि थरार यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी दूरदूरवरून आलेल्या भाविकांनी यंदाच्या यात्रेला खास रंगत आणली. राहत्याची मायंबा आणि वीरभद्र महाराज यात्रा ही 2 दिवस चालणारी अस्सल पारंपरिक श्रद्धेची पर्वणी आहे. पहिल्या दिवशी साजरी केली जाते ती गळवंती म्हणजेच बगाड यात्रा. वीरभद्र मंदिरापासून मायंबा मंदिरापर्यंत ही यात्रा नेण्यात येते. यावेळी हत्तीच्या प्रतिकृती असलेला एक खास रथ तयार केला जातो आणि त्याच्या दोन्ही बाजूंना तराजूसारख्या आकारात वीर लटकवले जातात. डफाच्या निनादात, नृत्य आणि वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक थेट देवतेच्या पायाशी पोहोचते. या रथासमोर मानाची काठी खांद्यावर घेतलेले ग्रामस्थ तालात तल्लीन होऊन नाचतात. एक वेगळीच ऊर्जा आणि भक्ती या क्षणात दिसून येते. डोळे पाणावणारा, अंगावर रोमांच उभे करणारा हा क्षण प्रत्येक भाविकाच्या मनात कायमचा कोरला जातो. दुसऱ्या दिवशी हा रथ पुन्हा वीरभद्र मंदिरासमोर आणला जातो. त्यावेळी नवस फेडण्यासाठी नवसाला पावणाऱ्या या राजाला आपले वचन पूर्ण करण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. महिलांपासून ते वृद्धांपर्यंत नवस पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. राजा वीरभद्र यांची आख्यायिका अशी की नवसाला पावणारा राजा म्हणून त्यांचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ही यात्रा केवळ राहत्यापुरतीच मर्यादित न राहता राज्यभरातून भाविकांची गर्दी अनुभवते. गेल्या 700 वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत एकही दुर्घटना या बगाड यात्रेदरम्यान घडलेली नाही. ही एक श्रद्धेची, भक्तीची आणि संयमाची अनुभूती देणारी बाब आहे. गुळपोळीचा नैवेद्य लवकर हवासा वाटणारा हा राजा भक्तांच्या मनातील भावना जाणणारा देव आहे. म्हणून महिलांच्या नवस फेडण्याच्या रांगा, तरुणींनी मनोभावे वाहिलेल्या ओवाळण्या आणि भक्तांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे दृश्य वारंवार दिसते. यात्रा, जत्रा या केवळ उत्सव नसून आपल्या संस्कृतीच्या मुळाशी असलेली परंपरा आहे. या परंपरा जपण्याचं काम स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान समिती आणि संपूर्ण गावकरी मंडळी अत्यंत निष्ठेने आणि मनपूर्वक करतात. त्यामुळे अशा यात्रांमधून आपण आपली ओळख, आपली संस्कृती आणि आपली श्रद्धा जपतो हे अधोरेखित होते. अकोले 9 न्यूजसाठी प्रतिनिधी विलास तुपे, राजूर.
चालतो, किती दिवस चालतो आणि कसा सहभाग जे आहे ते ग्रामस्थ किंवा महिला देखील घेतात? आज गेल्या 100 वर्षापासून वीरभद्र महाराजांच्या या मंदिराचा एक आख्यायिका आहे आणि जेव्हापासून वीरभद्र महाराजांचं मंदिर या ठिकाणी स्थापन झालं तेव्हापासूनची एक वेगळी कहाणी या ठिकाणी आहे. खरं तर जर पाहिलं तर कासार समाजाच्या महिलांचा एक नवस होता, भक्त होती ती. यापूर्वी या ठिकाणी अनेक जंगले होते आणि जंगलामध्ये ती महिला दर्शनाला जात असताना त्या ठिकाणी तिच्या घरच्यांनी तिच्यावर संशय घेतला. तिच्यावर संशय घेतल्यानंतर तिनं साक्षात वीरभद्राला साकडं घातलं की मला इतक्या लांब येणं जमत नाही आणि मला या ठिकाणी माझ्या घरच्यांकडून तुमची भक्ती करण्यासाठी त्रास होतो, तर मला दर्शनाची जवळ व्यवस्था होईल असं करा. त्यामुळे वीरभद्र महाराज हे राहत्यामध्ये आले अशी जुनी आख्यायिका आहे. या ठिकाणी सर्वच धर्माचे, मराठी असतील, माळी असतील, धनगर असतील, इतर बहुजन समाजाचे लोक असतील, सर्वच लोकांच्या या ठिकाणी भक्तिभावाने काठा निघतात. दरवर्षी या ठिकाणी गळी लागण्याचा कार्यक्रम असतो. ज्या लोकांनी वर्षभर नवस केलेले असतात, ज्यांची नवस पूर्तता होती, असे लोक या ठिकाणी गळी लागतात आणि आपल्या ज्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात आणि ज्या इच्छा पुढच्या वर्षी त्या बोलून दाखवतात, असे लोक सुद्धा या ठिकाणी येतात आणि गळी लागतात. असा हा इतिहास आतापर्यंत वीरभद्र महाराजांचा आहे. घेतलंय काय उत्साह आणि कसं हे देवस्थान आहे? प्रत्येक वर्षीच मी इतक्या वर्ष झाले मी वीरभद्र महाराजांच्या या यात्रेला, उत्सवाला मी नेहमीच दर्शन घ्यायला येतो. कालच मायंबाची यात्रा सुरू झाली. या वर्षी हनुमान जयंतीचा उत्सव त्याबरोबर आता एकत्र साजरा होतोय. पण आपण जर एकूणच जर वातावरण पाहिलं, हे पूर्ण भक्तिमय झालेलं आहे. हिंदुत्वाबद्दल की लोकांच्या मनामध्ये जी असणारी जी आस्था आहे आणि त्याबद्दलची एक समाजामध्ये असणारी जागृती आज प्रत्येकाच्या भाविकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. आणि म्हणून मला वाटतं हे जे आपले तीर्थक्षेत्र आहेत, हे आपले अधिष्ठानं आहेत, या अधिष्ठानांना नतमस्तक होणं, त्याचा आशीर्वाद घेणं ही प्रत्येकाची इच्छा असते. आज ती माझी सुद्धा दरवर्षी इच्छा आहे परमेश्वरानं. त्यात माझी सुद्धा इच्छा आहे तीच, आपण दर्शन घेण्याची, आशीर्वाद घेण्याची माझी इच्छा ती पूर्ण होते. खरं तर नवसाला पावणारा देव म्हणून याच्याकडे बघितलं जातं आणि हजारो महिला किंवा पुरुष गळवंती लागून आपली नवसपूर्ती करत असतात. एक अनोखी परंपरा हे गाव तर जपतंय. तुम्ही देखील काही नवस मागितलाय देवा? असं आहे की फार वर्षापूर्वी मी गळवंतीला नवस केला, गळवंतीला मी गेलो होतो, मी आणि आमचे मोठे भाऊसाहेब. पण एक जागृत देवस्थान आहे. गळवंतीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि परमेश्वर आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे. आता मी जे परमेश्वर आशीर्वाद मागितले की महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं दायित्व जे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी माझ्यावर दिलेलं आहे, आमचे नेते मान्य देवेंद्रजींनी आमच्यावर दिलेला आहे, माझ्यावर दिलेला आहे, तो दुष्काळमुक्त करण्यासाठी, महाराष्ट्र करण्यासाठी आणि या नदी जोड प्रकल्पातून या खोऱ्यामध्ये पाडण्यासंबंधी परमेश्वराने ताकद आणि इच्छा, ताकद आणि आशीर्वाद त्यांनी मला द्यावा अशी आज मी विनंती केलेली आहे. यात्रा असते, नेमकं कसा उत्साह असतो आणि कशा पद्धतीने ही यात्रा भरते? यात्रेला बराच मोठा इतिहास आहे आणि ही यात्रा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव साजरी करून मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव साजरी करून सुरू होती आणि या ठिकाणी 5-6 वाजता जे आपल्या गळवंती रथाची मिरवणूक सुरू होते आणि नवनाथ मंदिरामध्ये जात असते. नवनाथ मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गळी लागण्याचा कार्यक्रम होतो. महिला पुरुष आपले काही नवस असतात, ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात, त्या इच्छा पूर्ण झाल्यामुळं, त्यांचे नवस पूर्ण झाल्यामुळं त्या ठिकाणी गळी लागतात आणि गळी लागल्यानंतर त्या ठिकाणी कार्यक्रम होतो. वर्षभराचं पर्जन्यमान असेल, पाऊस पाणी असेल, राजकीय स्थिती असेल, हे सर्व या ठिकाणी ते बोललं जातं आणि ते अनेक वर्षाचा त्याला इतिहास आहे आणि ते जवळजवळ 80-90% खरं होतं अशी आख्यायिका आहे. कैलास वैकुंठवासी तात्याभाऊ भगत यांचं वैदिक ऐकण्यासाठी यापूर्वी गावा बाहेरून लांबून लोक यायचे आणि
त्यांनी ते नवनाथ मंदिर वीरभद्र देवालय ट्रस्टमध्ये समावेश केलं आणि या मंदिराचा कायापालट या ठिकाणी सुरू झाला. आता हे मंदिराचं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मंदिराकरता निधी म्हणण्यापेक्षा स्वतः वर्गणी देऊन फार मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. दुसरा विषय असा आहे की क वर्गामध्ये समाविष्ट केल्यामुळं या वर्षी थोडा कमी निधी मिळेल, पण इथून पुढच्या कालखंडामध्ये ब वर्गात समावेश होऊन आता पालकमंत्री नामदार विखे पाटील असल्या कारणानं प्रचंड अशी मदत या ठिकाणी होणार आहे. वीरभद्र यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये कसा उत्साह असतो आणि कसा आनंद घरोघरी बघायला मिळतो? याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक घरोघरी पाडव्याला ज्या नारळ फुटतं तिथपासून घरोघरी गण लोक जीव घालतात. गावकरी लोकांना जे वर्गणी करतात, सेवेकरी असतात, त्यांना गावकरी गण म्हणून बोलवतात आणि सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीने चालू होतात. त्याच्यानंतर यात्रा होते. यात्रा झाल्यानंतर टपांचा खेळ प्रत्येक ठिकाणी होतो. असं जवळजवळ 2-3 महिने हा उत्साहाचा काळ या ठिकाणी चालू आहे. गळवंतीला जे नवस्फूर्तीसाठी साधारण किती महिला आणि पुरुष आज गळी लागणार आहेत? आज या ठिकाणी साधारण 1300-1400 महिला आणि 200-300 पुरुष म्हणजे 1600-1700च्या आसपास, कारण हे दिवस उगेपर्यंत हा या ठिकाणी हा कार्यक्रम चालणार आहे. वीरभद्र महाराज नवसाला पावणारा देव आहे. मी नवस केला होता की मला मुलगा व्हावा आणि मला मुलगा झाला, म्हणून माझं पहिलंच वर्ष आहे. माझा मुलगा 2 वर्षाचा आहे आणि आम्ही सकाळपासून उपवास करतो, देवाचे गाण जीव घालतो, त्यांची आरती सकाळपासून त्यांचं सगळं चालू असतं. नाही भीती नाही वाटत, आनंद वाटतो एकदम. असं वाटतंय की एकदम भारी वाटतंय. अकोले